सर, तुमच्या उपोषणाला तब्बल 3 आठवडे पूर्ण होत आहेत। याच्यापूर्वी तुम्ही आमरण उपोषण पुकारलेलं होतं, तिकडे आज म्हणजे बेमुदत आमरण उपोषण पुकारलेलं आहे, काय सांगा? मी आमरण उपोषण करत होतो, 2-3 दिवस केलो। मला वाटलं कुठंतरी अधिकाऱ्यांना माझ्याबद्दल काहीतरी म्हणजे हिच अंतःकरणातून काहीतरी येईल, उपोषण करायला लागले बाबा यांनी आमरण उपोषण, म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा होता मला, ते काही नाही त्यांच्याकडे। म्हणजे मी एक कर्मचारी आहे त्यांचा, ते विचार करायला पाहिजे होतं बाबा त्याचा न्याय द्यावा, नाही आहे त्यांच्याकडे। अक्कलकोट तालुक्यातून हे उपोषणाचा पवित्र तुम्ही तिथून तालुक्यातून पाठपुरावा करत जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही आता सध्या जिल्हा परिषद मोर्चा गेट या ठिकाणी बसलेला आहात आणि या 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच चर्चा जी आहे वर्तुळात फिरत आहे, एकंदरीत त्याला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी आता कलाटणी घेत असं चित्र निदर्शनास येते। योग्य प्रश्न विचारला तुम्ही। मला एवढा दिवस असं वाटलं नव्हतं की राजकारण ह्याच्यात नसेल, मग आता मला लोकांकडून ऐकायला मिळत आहे, सर्वसाधारण लोकांमध्ये चर्चा करताना काही लोकांनी सर ह्याच्यामध्ये राजकारण असल्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी असं गप बसू शकत नाही। काय सांगताय? असं चर्चा चालू आहे। अहो, त्यांच्याजवळ फाईल सही करून ठेवलेला आणि सर्व फोटो त्यांच्यासमोर ठेवलेला, सदर चौकशी केलेले त्रिसदस्यीय समितीने अहवाल सादर केलेला, एवढं सगळं घेऊन गपचे बसतात, म्हणजे याचा अर्थ काय समजावं? तुम्ही असं दलित एक संघटनेवर असं अन्याय जर करत असेल, कुठं आम्हाला हे मिळालं, फ्रीडम, स्वातंत्र्य कुठं भेटलं आम्हाला? संबंधित काही उच्चपद अधिकाऱ्यांनी आपल्याशी काहीतरी पत्रव्यवहार देखील केला होता, तुमची पगार वगैरे काहीतरी अडवण्यात आली होती, तुम्हाला निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यांनी काहीतरी एक लिखित स्वरूपामध्ये तुमच्याशी पत्रव्यवहार केला होता आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय म्हणजे भूमिका घेतलेली? मला आपल्या सोलापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी साहेब त्यांनी एक पत्र पाठवले, तुमचा थकीत जे आम्ही बंद केलेले जानेवारीचे उदरनिर्वाह भत्ता आम्ही देऊ तुम्हाला, चालू आहे आणि तुम्ही शाळेवर हजर व्हा। लिखित? हा, लिखित दिलेला आहे। तुमचा उदरनिर्वाह भत्ता आम्ही द्यायचा प्रोसेसर चालू आहे, तुम्ही शाळेवर हजर व्हा म्हणले। मला सांगा, एक गोष्ट मी विचारू इच्छितो शिक्षणाधिकाऱ्यांना, साहेब मला विनाकारण 1 वर्ष झालं होतं निलंबित ठेवलं होतं तुम्ही, त्यावेळी शाळेचा विद्यार्थ्यांचा नुकसान नाही झाला का हो? आणि माझ्यावर कारवाई करताना तुम्ही चौकशी का केलं साहेब? तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही ॲक्शन घेतलं, तुम्ही ते म्हणजे डायरेक्ट तुम्ही चौकशी न करता त्या फाईलीवर सही केलं। संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज झाल्यानंतर त्यांनी चौकशी करून तुमच्याकडे अहवाल पाठवला पाहिजे होता, का केलं नाही? ह्याच्यात काय चाललंय काय इथं? हे बघा, इथं असं काहीतरी इथं काळाबेरा होत आहे, कुठेतरी राजकारणाचं चालू आहे इथं खेळ। तरी मी स्वतः कुठल्याही राजकारणाशी माझे संबंधित नाही, मी कुठल्याही राजकीय ह्याच्या शक्तीने मी इथं बसलेलं नाही। मी माझा संघटना मागासवर्गीय शिक्षक संघटना आणि अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसलेला आहे, कुणाचाही मला देणे घेणं नाही। हा जे साहेबांनी केलेला आहे, पत्र दिलेले पत्र देऊन तुमचा उदरनिर्वाह भत्ता देतो म्हणून सांगून तरी दिलं नाही, म्हणजे मला शाळेवर जाण्यासाठी तुम्ही त्या उदरनिर्वाह भत्ताचा आमिष दाखवता? अहो, तुमचा लपवण्यासाठी मला उपोषण बसण्यासाठी तुम्ही लांब करायला बघता। अहो, 1 वर्ष झालं तुम्ही मला 50% पगारवर ठेवला होता आणि मी कधीच विचार केलं आहे, आता तुम्ही 1 महिन्याचं तुमचा उदरनिर्वाह भत्ता देतो, तुम्ही शाळेवर हजर व्हा। सर साहेब, मी शेतकऱ्यासाठी 1 महिन्याचा पगार दिलेला माणूस आहे, ह्या परिस्थितीत नाही, एकंदरीत आपली अधिकारी साहेबांना माझा 1 महिन्याचा पगार दिलेला आहे, तुम्ही 1 महिन्याचा पगार देऊन मला लालची दाखवता। तो हे अधिकार माझा हक्क आहे त्या उदरनिर्वाह भत्ताचा, तुम्ही काय देता मला? माझा अधिकार आहे, मी घेणारच आहे। कुणी घेण्याचं कुणी कुणाचा खर्च देत नाही, कुणा घरातला ज्वारी गहू विकून मला देत नाही। सर, तुमचा पहिल्यापासून एक सूर असा आहे की ही लढाई जी आहे ही माझी लढाई नाही, माझ्या मागासवर्गीय संघटनेच्या माध्यमातून कित्येक अशा पीडित आणि ज्या शिक्षकांवर अन्याय अत्याचार झाला आहे अशा लोकांसाठी, अशा घटकासाठी माझी लढाई। पण राजकीय वर्तुळामध्ये एकंदरीत तुमच्याच तालुक्यातून असा एक सूर उमटतोय
की या ठिकाणी संबंधित जे व्यक्ती आंदोलन उपोषण पुकारलेलं आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे, याला काय उत्तर द्याल? स्वार्थ हा माझ्या रक्तात नाही आहे, लक्षात घ्या. स्वार्थ हा माझ्या रक्तात नाही आहे. निस्वार्थी माणूस आहे मी. असं म्हणणारे असं येऊन दाखवावं इथं स्वार्थ आहे कट्टी म्हणायचं. अहो निस्वार्थ काम करत आहे म्हणून मला निलंबित केलं. संघटनेसाठी लढत आहे. शिक्षकांचा बदल्या प्रतिनियुक्त्या केला, विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून त्यासाठी लढाई केलो. दुसऱ्यासाठी माझं सगळं मी त्याग केलेला आहे. माझं नोकरी सोडलेलं आहे दुसऱ्यासाठी. स्वार्थी कुठून आलं, कोण म्हणलं त्याला घेऊन सत्कार करतो त्याचं शाल पाकरून. सर, तुमच्या घराण्याला एक शैक्षणिक वारसा आहे. आपले कैलासवासी वडील, त्यांना देखील दलित मित्र पुरस्कार, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मग तुमच्यावरच ही वेळ काय यावी अशी? हे बघा, दलित मित्राचा मुलगा मी आहे. माझ्या वडिलाचं काम मी वारस पुढे घेऊन जात आहे. हे वरच्या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे. डोळ्यानं पट्टी बांधून बसला नाही त्याने, इथं डोळ्याला पट्टी बांधला नाही, डोळा उघडून त्याने काम करतात. कुठला करावं कुठला नाही हे मला म्हणजे कसं हे काढत बसलायचं माझं काम नाही आहे. मी एक म्हणजे जिल्हा परिषद कर्मचारी आहे. मला काढायचं नाही आहे काय चाललंय काय नाही. कुठेतरी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तुम्ही कटकारस्थान रस्ताय किंवा त्यांचे जे काय भ्रष्टाचार आहेत ते तुम्ही उघडकीस आणलेत म्हणून जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जाते असा देखील आरोप होते. हे बघा, त्यांनी जे केले त्यांनी भोगणारच आहे, कोण का करेना. आता विनाकारण कारवाई करणं हे तुमचं वैयक्तिक झालं. जरी तुम्ही केलेलं चुकं लपवण्यासाठी जरी असं करत असेल, ते वर बसलेलं त्यांनी बघत असतं. माणूस वर एक बसलेला आहे सगळ्यांना बघण्यासाठी, त्यांनी वर बसलेलं बघत आहे. तुमचा जे माझ्यावर केलेले म्हणजे तुमच्यावर मी केलं होतं आरोप, ते लपवण्यासाठी तुम्ही केलेलं हे कटकारस्थान आहे. माझ्यावर केलं कटकारस्थान, त्याच्यामुळे माझे काय बिघडलेलं नाही. देवाने मला व्यवस्थित ठेवलं आहे. तुम्ही पगार बंद, माझा उदरभत्ता निर्वाह बंद ठेवल्यानंतर माझं कुठं उपासमार होत आहे डोक्यातून काढा तुम्ही. सर, बऱ्याच सामाजिक संघटनांनी, शिक्षक संघटनांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला दर्शवत आहे. संबंध सोलापूर जिल्ह्यातून बरेचसे काही तालुके आहेत, त्या तालुक्यातील शिक्षकांनी देखील तुम्हाला पाठिंबा. अपवाद अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक या तुमच्या आंदोलनामध्ये सामील नाहीत, काय याचं कारण? गुड काय? मला एक सांगतोय, जे अक्कलकोट प्रभारी चाणक्य गट शिक्षण अधिकारी यांचे दलाल या ठिकाणी बघत असतात. माझे आसपास इथं बघत बसतात, फिरत बसतात. म्हणजे इथं कोण बसतंय कोण नाही त्यांना परत फोन लावून इथून उठायला सांगायचं. इथंपर्यंत त्यांचे वाटचाल चालू आहे. इथं इकडे एक तिकडे एक तिकडे एक खोबरतात देऊन दलाल. तसल्या लोकांनी परत त्या दलालच्या मालकांना फोन करतात. मालकांना फोन करून त्याला त्यांच्या फोन ह्याला येतं माझ्याजवळ बसलेल्या माणसाला, आणि त्यांना इथून उठून जावं म्हणून दमदाटी करतात. हे कुठलं फ्रीडम आहे, स्वातंत्र्य कुठलं आहे? सध्या म्हणजे त्रास चालूच आहे. कंटिन्यू बसून आहे ना, किडनीवर त्रास होत आहे. जरी मला काहीतरी झाल्यास सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी हे तिघांना मी सोडणार नाही. आणि मी घरात पण तसं माझ्या रोजचा डेली डायरी लिहितो. मी गेल्यानंतर काय घडलं, दैनंदिनी लिहिताय तुम्ही? दैनिक माझं जे टाचन आहे, शाळेत कसं लिहितो मी घरी पण जाऊन लिहित असतो. म्हणजे आज काय घडला, मी काय केलं आज, आणि मेल कोणाला केलो, मला काय त्रास होत आहे, माझ्याकडे गोळ्या आहेत अजून खिशात. हे म्हणजे कुठंतरी मला यांनी त्रास देऊन मला संपाचा विचार चालू आहे यांचा. मानसिक त्रास द्यायचा. हा, मानसिक त्रास देऊन संपाचा विचार चालू आहे. हा जिल्हा परिषद काम आहे. असं IAS अधिकारी आहेत, आपला मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याने चुटकीमध्ये असलं मिटवायला पाहिजे. तरी 1 वर्ष झालं फाईल ठेवून घेतलात. त्याचा मग काय तुम्ही स्वतः विचार करा. शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतोय. तब्बल 3 आठवडे उलटून गेले, तुम्ही आमरण उपोषणाचा पावित्रा पुकारलेला आणि आता सध्या बेमुदत आमरण उपोषण पुकारताय तुम्ही. यानंतरच्या आंदोलनाची तुमची नेमकी दिशा काय असणार आहे, काय सांगाल? दिशा आम्ही कधी बदलणार नाही. एक धरून चाललो आहे, त्या दिशेमध्ये अजिबात बदल नाही. त्या संबंधित या तिन्ही अधिकाऱ्यावर काम आलं पाहिजे. ह्याच्यात 1 नंबर तरी सांगतोय, त्यांना सपोर्ट करणारे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी कादर शेख साहेब, सोलापूर जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत कादर शेख साहेब, इकडं शिवचं तिकडं गट शिक्षण अधिकारी मधलं जे आहे माणूस
ते माणसाचा हे इथं सगळं व्यवहार कारभार चालू आहे. काय करावं काय नाही, इकडे त्यांना एक सांगायचं, इकडे ह्यांना एक सांगायचं. मला मानसिक त्रास द्यायचा ही कादर शेख साहेबाचं काम आहे. सगळ्यांना म्हणजे कसं काय त्रास करावा ही त्यांचं काम आहे. तरी मी कुठलाही त्यांचा आमिषाला बळी पडणार नाही, कुठलाही काही विचार करणार नाही. माझं काम आणि मी दलित मित्राचा मुलगा आहे, त्या रक्तात माझे कुठलाही असलं कुलुषित रक्त नाही आणि स्वार्थ नाही माझा. म्हणजे अंतिमतः तुम्ही निस्वार्थप्रमाणे मी काम करत आहे. निस्वार्थी आहे मी, शिक्षकासाठी करत आहे, माझ्या बांधवासाठी करत आहे. त्याच्यात काही फरक होणार नाही. ह्यांना माझं नोकरी गेलं तर हरकत नाही, जीव गेला तर हरकत नाही, सोडणार नाही. हा माणसाला मी इथं कदापि माफ करणार नाही.